या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. मुंबईमध्ये मान्सून स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक करणार का, असा प्रश्न आता विचारला जातोय. आणि त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत सगळ्यात उशिरा मुंबईमध्ये जर कधी मान्सून दाखल झाला असेल तर तो 20-22 जूनच्या नंतर झालेला होता. पण आत्ताच्या घडीला आपण बघितलं तर अजूनही मान्सूनचा पत्ता नाहीये. तो कोकणामध्येच सेटल झालेला आहे आणि तो काही पुढे सरकायचं नाव घेत नाहीये. आणि त्यामुळेच हा प्रश्न विचारला जातोय की मान्सून स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक करणार आहे का. पण एका अर्थी एक गुड न्यूज सुद्धा आहे आणि बॅड न्यूज सुद्धा आहे. ती अशी की 24 तारखेला म्हणजे 24 तारखेपासून काही प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो सक्रिय होणार आहे. मान्सून जो आहे तो सक्रिय होणार आहे कोकणात आणि त्यानंतर हळूहळू त्याची प्रगती ही पुढे होईल असा सध्याचा अंदाज वर्तवला जातोय. आता नक्की काय परिस्थिती आहे ते आपण सॅटेलाइट इमेजेस मधनं समजून घेणार आहोत, वेगवेगळ्या मॅप्स मधनं समजून घेणार आहोत आणि पुढच्या 2 आठवड्यांसाठी सुद्धा हवामान खात्याने नक्की काय अंदाज बांधलेला आहे पावसासाठीचा तेही आपण समजून घेणार आहोत. तर सर्वात पहिले जाऊयात आपण सॅटेलाइट इमेजवरती. आता गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही हा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होताना बघितला असेल. अशा प्रकारचे फोटोज, हा सॅटेलाइट मॅप जो असतो तो दरवेळेला दर काही तासांनी अपडेट होत असतो. कारण याच्यातनं आपल्याला कळतं की कुठे काय परिस्थिती आहे, क्लाउड कव्हर जे आहे ते कुठे तयार झालेलं आहे, म्हणजे ढग जे आहेत ते कुठे तयार झालेले आहेत, किंवा एखादी वेदर सिस्टीम जर ऍक्टिव्हेटेड असेल तर त्याची कशी प्रोग्रेस आहे ते बघण्यासाठी ह्या मॅपचा वापर केला जातो. आता अनेक दिवसांपासून तुम्ही हे बघत असाल की मुंबई आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती कुठलीच वेदर सिस्टीम ऍक्टिव्हेटेड नाही, इथे कुठलेही ढग नाही आहेत. आणि म्हणूनच ही इमेज जी आहे ती अगदी प्रचंड व्हायरल होताना सुद्धा आपल्याला बघायला मिळते. पण त्याच्यातनं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की इथे फक्त आपल्याला असे विजिबली ढग दिसत नसले किंवा एखादी वेदर सिस्टीम दिसत नसली म्हणून पाऊसच पडणार नाही का, तर असं नसतं. आणि म्हणूनच हे जे सगळं व्हायरल होतंय त्याच्यातनं हे क्लॅरिफिकेशन देणं खूप गरजेचं आहे. जे काही कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे त्यावरनं, की अरबी समुद्रामध्ये जरी आता एखादं सायक्लोनिक सर्क्युलेशन नसलं किंवा डिप्रेशन तयार झालेलं नसलं, म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं नसलं, तरी सुद्धा जे मान्सूनचे वारे आहेत ते ऍक्टिव्ह आहेत. फक्त त्याची तीव्रता जी आहे ती कमी आहे आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्रात पाऊस बघायला मिळत नाहीये आणि मान्सून जो आहे तो पुढे सरकत नाहीये. आता आपण जर हा भाग बघितला तर इथे तुम्हाला दिसतंय की प्रचंड ढग दाटून आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, क्लाउड कव्हरेज आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यामुळे दक्षिण म्हणजे भारतातला जो दक्षिणेतला भाग आहे इथे चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर ईशान्य भारतात सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे किंवा तो पडतोय. सरासरीपेक्षा कमी आहे सध्याच्या घडीला, पण तो नॉर्मलला म्हणजे सरासरी रेंजला येऊ शकेल असं म्हटलं जातंय. पण मुंबई किंवा महाराष्ट्राचा हा जर भाग बघितला तर इथे आपल्याला फारसा ऍक्टिव्ह कुठलेही ढग आता दिसत नाहीत किंवा कुठली सिस्टीम दिसत नाहीये आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मान्सून जो आहे तो डिले झालेला आहे. पण आता हवामान खात्याने जो अंदाज बांधलेला आहे त्यातनं ही गोष्ट स्पष्ट त्यांनी केलेली आहे की 24 तारखेपासून कदाचित पाऊस जो आहे तो जोर धरू शकतो. तर आता त्या मॅप्समध्ये नक्की काय सांगितलेलं आहे तेही आपण समजून घेऊया. आता हा मॅप तुम्ही जर बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की हा 2 आठवड्यांसाठीचा याच्यामध्ये अंदाज जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता 18 जून ते 25 जून नक्की काय अंदाज आहे, तर इथे आपल्याला बघायला मिळतंय की इथे पांढरा रंग आहे आणि हिरवा अगदी लाईट ग्रीन रंग जो म्हणतो तो आपल्याला बघायला मिळतोय. आता याचा अर्थ काय असतो, तर जिथे पांढरा रंग असेल मग लाईट ग्रीन, मग नॉर्मल ग्रीन, मग हळूहळू डार्क ग्रीन होत जातो. तर जितका जास्त गडद हिरवा रंग आपल्याला बघायला मिळतो तितका जास्त पाऊस त्या भागात त्या आठवड्यात होणार आहे असा ही गोष्ट सांगणारा हा मॅप आहे. याच्यामध्ये आपण इथे बघितलं तर आता 18 ते 25 जून पर्यंत साधारण आपल्याला महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पांढरा रंगच बघायला मिळतोय आणि त्याचबरोबर अगदी फक्त कोकणातल्या भागामध्ये अगदी लाईट ग्रीन रंग जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस तर आहेच, पण त्याच सोबत आपण जर बघितलं तर आयसोलेटेड आणि स्कॅटर्ड पद्धतीचा पाऊस आपल्याला सध्या बघायला मिळतोय की काही ठिकाणी पाऊस पडतोय पण तो सुद्धा अगदी तुरळक आहे. आणि जी सरासरी असते म्हणजे जो लॉंग पिरियड ॲव्हरेज ज्याला म्हणतात तो काढल्यानंतर कोकणात खरं तर जितका पाऊस आतापर्यंत व्हायला हवा होता त्याच्यापेक्षा कमी पाऊस सध्याच्या घडीला झालेला आहे. पण हाच पाऊस आता जोर धरू शकेल कधी, तर
24 जून नंतर असं म्हटलं जात आहे. तेच आपल्याला इथे बघायला मिळतं की 25 जून ते 2 जुलै हा आठवडा जर आपण बघितला तर या आठवड्यात इथे गडद हिरवा रंग आपल्याला बघायला मिळतोय आणि याचा अर्थ असा होतो की अरबी समुद्रामध्ये जर एखादं वेदर सिस्टीम जी आहे ती तयार झाली, कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर फेवरेबल कंडिशन आहे पावसासाठी आणि आपल्याला 25 जून ते 2 जुलै या आठवड्याभरामध्ये आपल्याला इथे पाऊस बघायला मिळू शकतो कोकणामध्ये. आता हा पाऊस पडणार आहे हे आपल्याला कळलेलं आहे, पण तो नक्की किती असणार आहे ते आपण पुढच्या मॅपमधनं समजून घेऊया. आता पुढच्या मॅपवरती आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की हिरवे रंगाचे जे मॅप असतात ते आपल्याला असं सांगतात की तिथे पाऊस पडणार आहे आणि किती पडणार आहे, आणि हा मॅप जो आहे तो आपल्याला हे सांगतो की सरासरीपेक्षा पाऊस कमी असणार आहे की जास्त असणार आहे. आता हा जो आठवडा आहे 18 जून ते 25 जूनचा या आठवड्यामध्ये खरं तर लॉंग पिरियड ॲव्हरेज आपण जर बघितलं म्हणजे सरासरी गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये या तारखांमध्ये किंवा या आठवड्यामध्ये किती पाऊस पडतो याचा अंदाज जर काढायचा झाला तर त्या अंदाजाप्रमाणे आता प्रचंड कमी पाऊस पडलेला आहे हे आपल्याला याच्यातनं स्पष्ट होतंय, कारण इथे आपल्याला लाल रंग बघायला मिळतोय. आता इथे लाल रंग म्हणजे डेंजर झोन आहे एका प्रकारे, की सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस आपल्याला या आठवड्यात बघायला मिळतोय, जो इतके गेल्या वर्षांत 10 ते 15 वर्षांचा अंदाज जर काढला तर जितका पाऊस असतो त्याच्यापेक्षा प्रचंड कमी पाऊस आपल्याला इथे बघायला मिळतोय या आठवड्यामध्ये. तर लाल रंग असतो की खूप कमी पाऊस आहे आणि जसा जसा तो पर्पल होत जातो किंवा व्हायलेट कडे तो जातो तसा त्याचा अर्थ असा होतो की तिथे सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडलेला आहे. तर आता 18 जून ते 25 जून मध्ये आपण बघितलं तर सरासरीपेक्षा प्रचंड खूप कमी पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. तेच आपण 25 जून ते 2 जुलै हा आठवडा आपण जर बघितला तर इथे हळूहळू पिवळासर रंग आपल्याला बघायला मिळतोय, पांढरा रंग बघायला मिळतोय आणि अगदी कोकणामध्ये आपण अगदी बघितलं खालच्या भागात तर आपल्याला गोवा आणि कोकण या भागामध्ये साधारण आपल्याला लॅव्हेंडर ते हलका व्हायलेट रंग जो आहे तो सुद्धा इथे अगदी थोडासा बघायला मिळतोय. त्याचा अर्थ काय होतो की जरी 25 जून ते 2 जुलैला पाऊस पडणार असला किंवा गडद हिरवा रंग जो आपण आधीच्या मॅपमध्ये बघितला तो जरी आपल्याला असला तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे, मुसळधार पाऊस होईल असं जरी म्हटलं तरीही साधारण 25 जून ते 2 जुलैला गेल्या 10 वर्षांचा अंदाज बघता जितका पाऊस होतो त्याच्यापेक्षा मात्र तो कमीच असणार आहे असा अंदाज आपल्याला याच्यातनं बघायला मिळतोय. आणि हेच आपल्याला या रंगावरनं स्पष्ट होतं की सरासरीपेक्षा कमीच असणार आहे तो पाऊस, पण ऍटलिस्ट पाऊस पडेल या आठवड्यात असं सध्याच्या घडीला म्हणण्यात आलेला आहे, असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. आता आपण पुढे जाऊन बघूयात की 24-25 तारखेचा आणि 26-27 तारखेचा जून महिन्यातला काय अंदाज इथे त्यांनी सांगितलेला आहे. KS होसाळीकर जे हवामान खात्याबरोबर कार्यरत होते त्यांनी हे मॅप्स जे आहेत ते टाकलेले आहेत आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की हा भाग आपण जर बघितला जिकडे तुम्ही बॉक्सेस बघितले असतील तर 24, 25, 26 आणि 27 या तारखांमध्ये मान्सूनला थोडंसं मदत जी आहे ती होणार आहे आणि कोकणात आपल्याला पाऊस जो आहे तो जोर धरताना दिसेल असं म्हणून त्यांनी हे मॅप आपण जर बघितलं तर त्यांनी हे मॅप करून सांगितलेलं आहे की जो वेस्ट कोस्ट आहे पूर्ण म्हणजे जी आपली किनारपट्टी आहे पश्चिमेची त्या पूर्ण किनारपट्टीवरती पाऊस जो आहे तो जोर धरेल कधी 24, 25 आणि 26 आणि 27 तारखेला साधारण, आणि आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळेल या तारखांमध्ये असा सध्याचा अंदाज आहे असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. ते एक्झॅक्टली त्यांनी काय म्हटलंय ते आपण पुढे बघूयात त्यांच्या ट्विटमध्ये. त्यांच्या ट्विटमधनं सुद्धा त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या स्लाइडवरती की साधारण आपण बघितलं तर IMDचं जे मॉडेल आहे आता ते काय म्हटलं बघा की ॲज पर द IMD मॉडेल गायडन्स टुडे म्हणजे 18 तारखेला की the rainfall activity could pick up on west coast from 24th June onwards reaching to North Konkan around 26th 27th. मुंबई may set a new record of most delayed onset असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे मान्सून हा मुंबईमध्ये दाखल झालेला नाही, ऑनसेट म्हणजे मान्सून दाखल होणं, हा मान्सून मुंबईत दाखल झालेला नाही आणि सगळ्यात उशिरानं आतापर्यंतच्या इतिहासातला हा मान्सून असेल का असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. कारण की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं या मॅप्समध्ये की 26-27ला जरी पाऊस आला तरी तो किनारपट्टीवरती असणार आहे, तो कोकणातल्या भागात असणार आहे, पण तो मुंबईमध्ये मात्र येणार आहे का आणि कधी येणार आहे याची अजून सुद्धा स्पष्टता नाहीये. आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिकेकडनं काही गोष्टी ज्या आहेत त्यांची काळजी घ्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे. अनेक वॉटर रिस्ट्रिक्शन्स जे आहेत म्हणजे पाणी कपात जी आहे ती त्यांच्याकडनं सुरू करण्यात आलेली आहे. मुंबईचा पाणी साठा आपण आत्ताच्या घडीला बघितलं
तर मुंबईला पुरेल इतकं फक्त 45 दिवसांसाठीचं पाणी हे आता उरलेलं आहे साठ्यात आणि म्हणूनच अनेक ठिकाणी पाणी कपात करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्या सार्वजनिक जागा आहेत, स्विमिंग पूल्स आहेत, कन्स्ट्रक्शन साइट्स आहेत, इथे सगळीकडे लिमिटेड वॉटर सप्लाय जो आहे तो आता करण्यात येणार आहे असं सुद्धा प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच मुंबईकरांनी एस्पेशली आत्ताच्या घडीला पाणी जपून वापरणं हे खूप गरजेचं आहे. आपण पुढे बघूयात. आता पुढच्या 2 दिवसांसाठी महाराष्ट्रात काय वॉर्निंग दिलेले आहेत, कुठले अलर्ट्स देण्यात आलेले आहेत ते आपण समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई इथे हीट वेव्हचा इशारा आहे. संभाजीनगर, बीड इथे सुद्धा आपल्याला येलो अलर्ट दिसतोय. उष्णतेसाठीचा हीट अलर्टचा तो येलो अलर्ट आहे. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया इथे सुद्धा सगळीकडे हीट वेव्ह साठीचा उष्णतेचा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये संभाजीनगर सुद्धा आहे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे इथे सगळीकडे, सोलापूरमध्ये सुद्धा आपल्याला हीट वेव्ह साठीचा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे हे आपल्याला बघायला मिळते. आता उर्वरित ठिकाणी जिथे हीट वेव्ह साठीचा अलर्ट नाहीये त्याच्यामध्ये यवतमाळ आहे, नांदेड आहे, काही प्रमाणामध्ये पुण्याचा घाट परिसर आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि साताऱ्यातला घाट परिसर, त्याचबरोबर अहिल्यानगर, हे बुलढाणा, हे सगळे काही भाग जे आहेत, हिंगोली असेल, परभणी असेल, इथे सगळीकडे आपल्याला अलर्ट्स देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडनं. पण ते थंडरस्टॉर्मसाठीच आहेत, म्हणजे वादळी वारे वाहू शकतात, विजांचा कडकडाट होऊ शकतो, प्रचंड वारं सुटू शकतं, अशा प्रकारचा अलर्ट जो आहे तो उर्वरित जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. तेच आपण आता जर 19 तारखेसाठी बघितलं तर 19 तारखेला सुद्धा संपूर्ण विदर्भात आपल्याला हीट वेव्ह साठीचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यांनी उष्णतेसाठीचा. त्याचबरोबर जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड इथे सुद्धा हीट वेव्ह साठीचा अलर्ट आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी इथे सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हीट वेव्ह साठीचा. तेच आपण जर रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, त्याचबरोबर नाशिक आणि हिंगोली आणि परभणी हे भाग जर बघितले, त्याचबरोबर धाराशिव, लातूर हे भाग बघितले तर इथे मात्र थंडरस्टॉर्मसाठीची साईन देण्यात आलेली आहे आणि इथे सुद्धा वादळी वारे वाहू शकतात आणि अगदी तुरळक ठिकाणी कमी जो पाऊस आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो या भागांमध्ये कदाचित होऊ शकतो, पण तो अर्थात मान्सून दाखल झालेला आहे म्हणून होणारा पाऊस नाहीये. तर अगदी तापमान वाढल्यानंतर ज्या प्रकारे आपल्याला वातावरणात बदल होताना बघायला मिळतात त्या प्रकारचा तो पाऊस असणार आहे की तो अगदी थोड्या वेळ येऊन जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा गरम होईल. अशा प्रकारचा जो पाऊस असतो ज्याला आपण अवकाळी म्हणतो किंवा प्री मॉन्सून शॉवर्स म्हणतो, तशा प्रकारचा तो पाऊस आहे. त्याच्यामुळे काही काळ जरी दिलासा मिळाला तरी नंतर पुन्हा गरम होण्याची शक्यता आहे, कारण हा पाऊस सतत पडणार नाहीये, तो येऊन लगेच जाणार आहे. आणि म्हणूनच हवामान खात्याने सगळ्यांनी काळजी घेणं हे गरजेचं आहे सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे सगळे आपले रिसोर्सेस आहेत पाण्याचे ते सुद्धा जपून वापरणं गरजेचं आहे असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. तर हा होता या आठवड्याचा हवामानाचा अंदाज. पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला म्हणजे 24 जून नंतर स्पेसिफिकली आपण बघितलं तर पाऊस जो आहे तो कदाचित जोर धरू शकतो असं आत्ताच्या घडीला म्हटलं जातंय. आणि जे जे अपडेट्स आम्हाला वेळोवेळी मिळत राहतील ते सगळे अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ते सुद्धा आम्हाला सांगा. आणि इतर सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.